आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या चारी पुलांवर पाणी साचलेले। माऊलींची पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये, आळंदी देवस्थानाकडून वारकऱ्यांना या शब्दात आवाहन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आळंदीमध्ये पाणी साचलेलं आपण पाहतोय। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। दीपक, आपण पाहतोय चारही पुलांवर पाणी साचलेलं आहे, वारकऱ्यांनी येऊ नये असं आवाहन केलंय। हे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे की सद्य परिस्थिती नेमकी काय आहे? नक्कीच वृषाली, खरं तर इंद्रायणी नदीला मोठा महापूर आलेला आहे। आपण आळंदीमध्ये आहोत। आळंदीमधील आपण हे सर्व जे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे सर्व चित्र पाहू शकतो। खरं तर जे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेले आलेले आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वाराच्या पायऱ्या आहेत, तेथे देखील पाणी लागलेलं आहे। एकंदरीतच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचा आपण कळस पाहू शकतो। TV9 च्या प्रेक्षकांसाठी नक्कीच दर्शन आहे। नक्कीच TV9 च्या प्रेक्षकांसाठी दर्शनासाठी नक्कीच कळस पाहू शकतो। आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अजून देखील मुसळधार पाऊस पडत आहे, नक्कीच पाण्याची पातळी अजून जास्त वाढताना दिसत आहे। एकंदरीतच 4 दिवसापासून हा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि जे आळंदी नदीच्या गावातील जे शेजारील दुकाने आहेत, अनेक दुकाने आहेत, ते वाहून गेल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। चारही पूल अगदी आपल्याला दिसत आहे। TV9 च्या कॅमेऱ्यामध्ये चारही पूल आपण पाहू शकतो की चारही पुलांवरून पाणी चाललेलं आहे। पुलावरील जे विजेचे पोल आहेत ते देखील वाहून गेलेले आहेत आणि दोन बाजूला जे मंदिराच्या बाजूची बाजू आहे, दुसऱ्या बाजूची आहे ती नक्कीच कोणत्याही बाजूला जे भाविक आहेत, गावकरी आहेत, यांची ये जा पूर्णतः बंद झालेली आहे। नक्कीच इंद्रायणीला पूर आलेला आहे। आळंदीमधील चारही पूल त्याच्यामुळे पाण्याखाली गेलेले आहेत। इंद्रायणीचं हे रौद्र रूप या ठिकाणी आपण पाहतोय। त्यामुळे आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही पुलांवर पाणी साचलेलं आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत आज येऊ नये असं देवस्थानाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे।